प्रेज लॉर्ड सर्वांना. पुन्हा एकदा आज या ठिकाणी आपण देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊया. वचनावर आपण मनन करणार आहोत. परमेश्वराचं वचन सांगते की देवाने मनुष्याला आपलं प्रतिरूप असं निर्माण केलेलं आहे. आज आपण त्या देवाचं प्रतिरूप आहोत आणि म्हणून तो देव आपल्यावर प्रेम करतो. आजचा विषय आहे की आपण देवाचं प्रतिरूप आहोत. मनुष्य देवाचं प्रतिरूप आहे आणि म्हणून उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी वचन असं म्हणतं की चला आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य बनूया. आणि देवाने जो त्याचं स्वतःचं प्रतिरूप असा त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. मातीचा त्या ठिकाणी स्टॅच्यू बनवून, मातीचा पुतळा बनवून देवाने आपला श्वास त्याच्यामध्ये फुंकला आणि तो पुतळा सजीव झाला, जीवधारी झाला. आणि देवाने त्या सजीवाचं नाव आदाम असं ठेवलं, जो की पहिला पुरुष. देवाने त्याच्यासाठी सर्व काही त्या ठिकाणी त्याच्यासाठी आवश्यक असं, प्राणी असतील, पक्षी असतील, जल असेल, त्या ठिकाणी वनस्पती असतील, त्याची सर्व देवाने त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. त्याची काळजी त्या ठिकाणी परमेश्वराने चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि त्याच्यासाठी एक सुंदर अशी बाग, एक सुंदर असं गार्डन, ज्याचं नाव एदन बाग असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ती बाग त्या आदामासाठी देवाने त्या ठिकाणी तयार केली आणि आदामाला म्हटलं की आदामा, या बागेमध्ये मी तुला ठेवत आहे. वाटेल त्या झाडाचं फळ तू खा. तू या ठिकाणी तुला स्वतंत्रता आहे, फ्रीडम आहे, कारण तू माझं प्रतिरूप आहेस. आणि त्या ठिकाणी मी पाहतो देवाचं प्रतिरूप त्या ठिकाणी देवाच्या सानिध्यामध्ये राहत आहे, देवाच्या उपस्थितीमध्ये राहते. प्रियानो, आज तुम्ही आणि मी देवाचं प्रतिरूप आहोत. आणि तुमच्याकडनं आणि माझ्याकडनं देवाची एकच इच्छा आहे की तुमचं आणि माझं जीवन आशीर्वादित व्हावं. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आनंद असावं, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये शांती असावी. त्यासाठी प्रियांनो, आम्हाला त्या देवाच्या सानिध्यामध्ये, त्या देवाच्या उपस्थितीमध्ये, त्या देवाच्या संगतीमध्ये आम्हाला जीवन जगणं आवश्यक आहे. आणि मग देवाने तुम्हाला आणि मला, या मनुष्याला देवाने त्याचं प्रतिरूप का बनवलेलं आहे, त्यामागचा उद्देश काय आहे की मनुष्यानं देवाला शरण जावं, मनुष्यानं त्या पापाला हरवावं, मनुष्यानं एक विजय जीवन जगावं, मनुष्यानं एक आशीर्वादाचं, आनंदाचं, शांतीचं जीवन जगावं. या सर्व गोष्टी मनुष्याच्या जीवनात केव्हा येतील? ह्या सर्व गोष्टी मनुष्याला कधी प्राप्त होतील? ज्यावेळेस तो मनुष्य या जगामध्ये राहत असताना पापावर, वाईटावर आणि प्रत्येक देवाला आवडणाऱ्या गोष्टीवर ज्यावेळेस तो विजय मिळवल आणि देवाला तो त्या ठिकाणी गौरव देईल, देवाची आराधना करेल, देवाचं भय तो बाळगेल, देवाची आराधना, देवाची भक्ती तो करेल, त्यावेळेस या सर्व गोष्टींवर त्या मनुष्याला विजय मिळेल. आणि तो मनुष्य त्या ठिकाणी जो देवाच्या उद्देशासाठी देवाने ज्या उद्देशासाठी त्या मनुष्याला बनवलेला आहे, या जगामध्ये पाठवलेला आहे, तो उद्देश परमेश्वर त्या मनुष्याकडून त्या ठिकाणी पूर्ण करून घेईल. आणि म्हणून आम्ही पाहतो अनेक उदाहरणं आहेत. पौल एका वचनामध्ये म्हणतो की जगणं मला ख्रिस्त आणि मरण लाभ आहे. मी या जगामध्ये पापावर, या जगावर मी वाईटावर, या जगातल्या प्रत्येक लालसेवर, लोभावर मी विजय मिळवलेला आहे. मी आता ख्रिस्तासाठी जगत आहे. मी आता या ठिकाणी निर्दोष जीवन जगत आहे. मी ख्रिस्ताला प्रसन्न करण्यासाठी जगत आहे, कारण त्या ख्रिस्ताने माझ्यावर प्रेम केलेलं आहे, कारण त्या ख्रिस्ताचं प्रतिरूप मी आहे आणि म्हणून त्याला आवडेल असं जीवन या ठिकाणी मला जगायचं आहे. आम्ही पाहतो दानिएलचं जीवन. दानिएल दिवसातून 3 वेळेस प्रार्थना करत होता आणि ह्या त्याच्या स्वभावामुळे, त्याच्या प्रार्थनेच्या जीवनामुळे त्याला त्या सिंहाच्या त्या मांजमध्ये, सिंहाच्या त्या पिंजऱ्यामध्ये त्याला टाकण्यात आलं. त्याची शिक्षा त्याला देण्यात आली. का? की तो 3 टाइम तो प्रार्थना करत आहे, 3 टाइम तो आपल्या देवाची आराधना करत आहे. आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी विरोध करण्यात आला. आणि त्या सिंह अनेक दिवसापासून उपवास होते, त्यांना शिकार त्या ठिकाणी भेटले नव्हते. असे जे पिंजऱ्यामध्ये होते, त्या पिंजऱ्यामध्ये दानिएलला टाकण्यात आलं माझ्या प्रियानो. परंतु देवाने त्याच्या भक्ताचं रक्षण केलेलं आहे. त्या सिंहाचे तोंड देखील देवाने बंद केलेले आहेत. आम्ही पाहतो शद्रक, मेशक, अबेदनगो ज्यावेळेस त्यांच्या देखील विश्वासाच्या जीवनामुळे, त्यांच्या देखील देवाला भिवून वागण्याच्या जीवनामुळे, एक चांगल्या जीवनामुळे त्यांना देखील अग्नीच्या भट्टीमध्ये टाकलं गेलं माझ्या प्रियानो. परंतु ती अग्नी त्यांना जाळू शकली नाही. लक्षात घ्या, ज्या देवावर तुम्ही आणि मी विश्वास ठेवतो,
तो परमेश्वर सर्व काही करू शकतो. कारण त्या परमेश्वराचं तुम्ही आणि मी प्रतिरूप आहोत. आणि मग तो देव तुम्हाला आणि मला कधी लज्जित आणि फज्जित होऊ देणार नाही. कारण देवाने तुम्हाला आणि मला लज्जित फज्जित होण्यासाठी नव्हे, तर आम्हाला आनंदित, आशीर्वादित, यशाचं, शांतीचं, आनंदाचं जीवन जगण्यासाठी देवाने आम्हाला या ठिकाणी पाठवलेलं आहे. आणि म्हणून आनंदामध्ये जीवन जगूया. परमेश्वराचं प्रतिरूप या नात्यानं पवित्र, पापापासून, वाईटापासून, लोभापासून, वासनेपासून, अभिलाषापासून दूर राहूया आणि त्या परमेश्वराचा जय घोष करू आणि एक चांगलं जीवन आपण जगूया. पापाला, वाईटाला बऱ्याने आपण जिंकूया. वाईटाला आपण त्या ठिकाणी हरवूया आणि परमेश्वराचा जय जयकार, त्या जिवंत देवाचा जय जयकार, जो आकाश आणि पृथ्वी निर्माण करणारा परमेश्वर आहे, त्या देवाचा जय जयकार करूया. निश्चितरित्या माझ्या प्रियानो, देव तुम्हाला आणि मला या वचनाच्याद्वारे आशीर्वादित करू. म्हणून या आपलं आत्मपरीक्षण आपण करूया. आपण एक सत्याचं, एक पवित्रतेचं, एक आनंदाचं जीवन जगण्याचा आपण प्रयत्न आणि यत्न करू आणि त्याद्वारे देवाचं गौरव करूया. आजच्या वचनाच्याद्वारे देव तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आमेन.